नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेले 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरातील पद्मापूर येथे जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकानेच 2 विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी कारवाई करत आरोपी इंद्रजित रायपुरे यास अटक केली आहे. तेलंगणात 2 शेतकऱ्यांना ठार केल्यानंतर तेथील जंगली हत्तीचा कळप प्राणहिता नदीच्या मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. त्यानंतर भामरागड तालुक्यातील हैदोस घालून 3 महिलांना गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. 2 दिवसापूर्वीच या जंगली हत्तीने एका शेतकऱ्याला चिरडल्याची घटनाही घडली होती. लोकसभा निवडणुकीत काल विदर्भातील अमरावती आणि वर्धा या 2 मतदारसंघात मतदान करण्यात आले. वर्धेमध्ये दुपारी उन्हाचे चटके जाणवत असतानाही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करीत 54% मतदान केल्याचे वृत्त हाती आले आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्धा आणि अमरावती या दोन्ही मतदारसंघात सारखेच मतदान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मजुरीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला आधीच 2 मुले होती आणि त्यातल्या त्यात त्याची पत्नी तिसऱ्यांदा गर्भवती झाली. तिच्या प्रसूतीनंतर रुग्णालयाचे पैसे भरण्यास त्यांच्याजवळ पैसे नव्हते. याचाच फायदा घेत डॉक्टर आणि दलालाने संगनमत करून त्याला त्याचे बाळ विकण्यास भाग पाडले. त्याला 2.5 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते, परंतु पैसे न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथील दलित व मुस्लिम बहुल असलेल्या वस्तीमध्ये तेथील मतदारांनी मतदान करू नये म्हणून भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवत त्यांच्या बोटाला शाई लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे तिथे पोहोचले असता भाजपाचे कार्यकर्ते पळून गेल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र तेथे मतदारांच्या बोटावर काळी शाई लावलेले उघडकीस आले आहे. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी निवडणूक संपल्यानंतर 4 बकरे कापून 350 लोकांनी मटणावर ताव मारल्याचे खात्रीलायक वृत्त CTVच्या हाती लागले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग या कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतर खरंच एवढा निधी पुरवतोय काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादानंतर एका कुख्यात गुंडांची हत्या करण्याचा प्रकार नागपूर येथील अजनी पोलीस ठाणे अंतर्गत घडला आहे. मृतक हा गुंड होता आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. त्याचा 2 दिवसांपूर्वीच 2 युवकांशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर रात्री मृतकाला एकट्यात गाठत युवकांनी त्याच्यावर चाकू आणि प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. नांदेड शहरात मतदान सुरू असताना एका युवकांनी कुऱ्हाड घेऊन चक्क EVM मशीन आणि VVPAT मशीन फोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकीकडे EVM मशीन विरोधात ओरड होत असताना दुसरीकडे न्यायालयाने EVM मशीनबद्दल आपले मत नोंदवताना EVM मशीन ही योग्य असल्याचे सांगितले आहे. ही EVM मशीन फोडल्यानंतर त्या मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण होते आणि मतदानही थांबले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा बल्लारपूर मार्गावरील बामणी येथे पुलाजवळ एका दुचाकी वाहनाचा अपघात झाल्यानंतर तेथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडून होता. त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु त्या व्यक्तीची अजून ओळख पटली नसून ते ओळख पटवण्याचे मोठे आव्हान बल्लारपूर पोलिसांसमोर आहे. त्यांनी या व्यक्तीचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करून त्याची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.